लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निफाड तालुक्यातील उगाव येथील बेपत्ता युवक शादाब रज्जाक तांबोळी याच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. पत्नी, तिचा प्रियकर आणि मेहुण्यासह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून युवकाला मनमाड येथे बोलावून त्याचा खून करून मृतदेह नदीमध्ये फेकून दिल्याचं तपासात समोर आलंय. उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी वय वर्ष 30 हा 18 फेब्रुवारी 2026 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल गावाजवळील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाच्या दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते, तसेच कमरेला आणि मांडीला डंबेल्स बार बांधून तो नदीमध्ये टाकल्याचं दिसून आलं. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या पुढील तपासात हा मृतदेह निफाड येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचं स्पष्ट झालं. तपासादरम्यान मैताची पत्नी मुस्कान तांबोळी हिचे ऋषभ मनोज वर्मा राहणार मनमाड याच्याशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. दोघांना लग्न करायचं असल्यानं त्यांनी मैताचा मेहुणा शाहरुख शफीक शेख याच्यासह इतर साथीदारांच्या मदतीने कट रचला. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाबला मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलवण्यात आलं आणि तेथे त्याचे हातपाय बांधून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणामध्ये ऋषभ मनोज वर्मा, शाहरुख शफीक शेख, युवराज विजय थोरात, सलीम साबिर शेख, आर्यन सुंदर जिनवाल शेख, एजाज शेख रियाज आणि मुस्कान शादाब तांबोळी या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पथकानं ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. अझहर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.